नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहेत तांदळापासून पौष्टिक अशी दूध खीर बनवणार आहेत अतिशय सोप्या पद्धतीनं आणि लहान मुलं एकदम आवडीनं खातील अशी ही दूध खीर बनवणार आहेत आणि एकदम अशी कमी वेळेत पण बनते. तर चला तर मग बघू. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आपण आज तांदळापासून दूध खीर बनवणार आहेत. त्यासाठी मी 4 चमचे फक्त तांदूळ 10 मिनिट पाण्यामध्ये भिजू घातलेले आहेत आणि तांदूळ छान भिजेपर्यंत हे आपण ड्रायफ्रूट्स बघून घेऊ. थोडंसं सुकं खोबरं आहे, वेलची आहे, 4-5 बदाम आहेत, 4-5 काजू आहेत, चारोळे आहे, नंतर मगज बी आहे आणि पिस्ता आहे. तर आपण याचे आता तुकडे करून घेणार आहेत. आपले तांदूळ भिजतात तोपर्यंत बारीक असे पीस करून घ्यायचे. आणि विशेष म्हणजे याच्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार पण टाकू शकता. असं काही नाही की एवढेच ड्रायफ्रूट्स टाकले पाहिजेत. माझ्याकडे होते म्हणून मी टाकलेले आहेत. तर हे अशा पद्धतीनं आपण तुकडे करून घेतलेत. तर सर्वात प्रथम मिक्सरमध्ये 1 चमचा साखर आणि 5 वेलची टाकून आपण वेलची वाटून घेणार आहेत, म्हणजे त्याची पावडर करून घेणार आहेत. इकडं 1 लिटर दूध पूर्ण फॅटवालं असं उकळत ठेवलेलं आहे मंद आचेवर. आपली ही पूर्ण सर्व तयारी होते तोपर्यंत हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे दूध आपण आटायला ठेवलेलं आहे. तर इकडं आपण आता साखर आणि वेलची वाटून घेतलेली आहे. यानंतर तांदूळ आपले भिजलेले आहेत तर ते पाण्यातून काढून आपण ते पण असे रवा असं हे करून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं जे तांदळामध्ये थोडंसं पाणी असतं त्या पाण्यातच आपण हे वाटलेलं आहे. बघा आपलं दूध पण छान असं आटून आता बरंचसं कमी पण झालेलं आहे आणि छान घट्ट अशी साय आलेली आहे. तर आपण आता पुढची प्रोसेस करू. तर आता आपण दुसऱ्या पॅनमध्ये आपण पातेल्यामध्ये हे तूप टाकणार आहेत आणि त्यासाठी आपण साखर पण घेतलेली आहे. साखर विसरले होते. तर पातेल्यामध्ये आपण तूप टाकणार आहे. 1-2 चमचे तूप टाकणार आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले होते तुकडे करून त्याची असं छान असं भाजून घ्यायचे आहेत खरपूस असं तळून. आणि आपण जे आटवलेलं दूध आहे साईसं सकट ते पूर्ण आपल्याला टाकायचं आहे पातेल्यामध्ये आणि छान त्याला ढवळून घ्यायचं आहे. आणि अंदाजानं आपण त्याच्यामध्ये साखर टाका. मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे, वाटी मोठी आहे माझी. तर साखर टाकून घेतलेली आहे आणि काही नंतर कच्चे असेच ड्रायफ्रूट्स आहेत ते पण आपण खिरीमध्ये टाकून दिलेले आहेत. नंतर वेलची पावडर आपण करून घेतली होती ते पण आपण टाकून 1-5 मिनिट त्याला छान असं मंद गॅसवर शिजू देणार आहेत. मस्त असा सुगंध सुटलेला आहे. छान अगदी गोडाचं काही करायचं जर मनात असेल आणि दुसरा काही पर्याय नसेल तर झटपट अशी होणारी ही तांदळाची पौष्टिक अशी खीर आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणीनो. हे अशी 1 उकळी आलेली आहे बघा. आणि तुम्ही त्याचं हे पण प्रमाण पण बघू शकता कसं, एकदम घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. तुम्ही अशी चमच्यासोबत किंवा चपाती पुरी कशासोबत खाऊ शकता. एकदम छान लागते. नक्की तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.